हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय अनदर ब्लॉग. तर चला, माझा आजचा ब्लॉग आहे टोकियोमधील सर्वात जुनं मंदिर. हे आहे मंदिराकडे जाण्याचा रस्ता. या गल्लीमध्ये तुम्हाला दोन्ही पण साईडला खूप असे शॉप दिसतील. खाण्याचे, काही सेलिंग करतात, सिम्बॉल्स, मंदिराचे फोटो, टोकियोतले काही ऐतिहासिक ठिकाणांचे फोटो, सर्व सेलिंग. फायनली मी बघितलं आईस्क्रीमचं दुकान सर्वात फेमस आहे हे इंस्टाग्रामवरती, पण ते पण सोल्ड आउट झालं होतं. मग मला कंटिन्यू पुढे चालत राहावं लागलं मंदिराच्या पाया पडण्यासाठी. तुम्ही बघू शकता किती जास्त गर्दी आहे. खरंच जपान फिरण्यासाठी खूप महाग आहे, तरी पण लोक किती येत आहे फिरण्यासाठी. मी इतके टुरिस्ट कुठेच बघितले नव्हते. एवढे टुरिस्ट जपानमध्ये फुल आहे, एकदम म्हणजे एकदम फुल. हे बघा, मला भेटला कबूतर रस्त्यात. कबूतर माणसांना सुद्धा घाबरत नाही, माणसं त्यांना घाबरतात. ते डायरेक्ट डोक्यापासून मंदिराकडे जात असताना हे बघा, अगरबत्त्या चालू होते, मग करत होते ते. तेवढ्यात मला रस्त्यात दिसलं काय, हे बघा, हे आहे तुमचं भविष्य बघण्याचं ठिकाण. पैसे भरा, काळकी त्याच्यातून बाहेर काढा, काळकी त्या ड्रॉवरमध्ये टाका, तिथून तुमचं भविष्य बाहेर येतं, असं लक आहे तिथे. तर मग पुढे आलो, हे बघा, हे हात धुण्याचं ठिकाण मंदिरामध्ये जाण्यासाठी. चला ट्राय करतो आता मंदिरामध्ये जायचं. मी दाखवतो तुम्हाला मंदिरामध्ये. तर मित्रांनो, तुम्हाला दाखवतो तुमच्याकडचं सर्वात जुनं मंदिर. जपान 200 वर्ष जुनं. जपान मात्र सर्वात जुनं टोकियोतलं. बघू शकता पाठीमागे किती गर्दी आहे, खूप लाईन आहे, खूप जास्त गर्दी असते इथे. पण ते रिस्पेक्ट मी जपानी काढत राहिलो, अगरबत्ती पण तेच पेटवले. आता काय, चला बघूया. तर हे बघा, फायनली मी मंदिरामध्ये आलो आहे. तर हे बघा मंदिरात गर्दी आणि मंदिरातील नजारा. हे आहे इथले देव आणि लोक त्यांच्या पाया पडत होते. मग मी पण दर्शन घेतलं आणि नंतर बघितलं तर लोक पैसे टाकत होते, सुट्टे पैसे, कॉईन्स फेकायचे असे, कारण त्यांनी खाली दानपेटी केलेली आहे. हे बघा, तुम्हाला दाखवतो मी. ही आहे दानपेटी, वरून लोक पैसे फेकतात, ते खाली जातात तिथे. मग तिथून मी आलो मंदिराच्या मागल्या साईडला. हे बघा स्वस्तिक, पूर्ण मंदिरावरती स्वस्तिक आहे. पूर्ण मंदिरात तुम्ही जिथे बघशाल तिथे स्वस्तिक म्हणजे स्वस्तिकच आहे पूर्ण ठिकाणी. मग मी घेतली आईस्क्रीम खाण्यासाठी. हे बघा, जपानमध्ये खायला घ्यावं प्रश्न पडतो बाबा. खायला घेतलं, मग खाऊन झाले, फेकावं कुठे प्रश्न पडतो. एक डस्टबिन सापडत नाही जपानमध्ये, एक डस्टबिन सुद्धा नाही भेटत.